मित्रांनो, आपणास आपल्या कॉलेजमधील शिक्षकांकडून एक विशिष्ट प्रकारचा ईमेल आय डी आणि पासवर्ड हा मिळालेला असेलच। त्या ईमेल आय डी आणि पासवर्डचा उपयोग करून आपणास जीमेलमध्ये लॉग इन करायचे आहे व त्यानंतर तुम्हाला पासवर्ड हा चेंज करायचा आहे आणि तो फक्त तुमच्यापुरताच मर्यादित ठेवायचा आहे। तो इतर कुठल्याही शिक्षकांशी किंवा विद्यार्थ्यांशी शेअर करण्याची आवश्यकता नाही। तर तुम्हाला तुमच्या शिक्षकांकडून एक विशिष्ट प्रकारचा ईमेल आय डी आणि पासवर्ड हा मिळालेला असेल। ओके, यामध्ये हा पूर्णपणे एक ईमेल आय डी आहे आणि त्यानंतर हा त्याचा पासवर्ड आहे। सदर ईमेल आय डी आणि पासवर्डचा वापर हा फक्त कॉलेजमध्ये असणाऱ्या किंवा होणाऱ्या विविध प्रकारच्या शैक्षणिक लेक्चर्ससाठी केला जाणार आहे। त्याचा कुठल्याही प्रकारचा पर्सनली यूज आपण करू। मेलमध्ये जाल, विंडो ओपन होईल आणि त्यामध्ये आपल्याला इथे ॲड अनदर अकाउंट यावर क्लिक करायचं आहे। त्यात आपण गूगल हे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर इथे पुन्हा आपणास एक जो आता आपण पाहिला त्या प्रकारचा तुमचा स्वतःचा ईमेल आय डी इथे एंटर करायचा आहे। घ्या, इथे हे मायनसचे साइन नसून हे अंडरस्कोर आहे। नेक्स्ट वरती टॅप केल्यानंतर आपल्याकडे असणारा पासवर्ड यामध्ये टाकायचा आहे। सर्व लेटर्स हे स्मॉल आहेत। ठीक आहे, यानंतर आपणासमोर ही एक स्क्रीन येईल। या स्क्रीनवरती ॲक्सेप्ट करायचे आहे व पुढील स्क्रीनवरती ॲग्री करायचं आहे। त्यानंतर आपणासमोर या प्रकारे पुन्हा एक विंडो ओपन होईल जी जीमेलची असेल। त्यामध्ये पुन्हा आपल्या मेल आय डीवरती हे क्लिक करायचे आहे। नंतर पुन्हा दिसणाऱ्या या आपल्या नावावरती टॅप करायचं आहे आणि यात मॅनेज युअर गुगल अकाउंटमध्ये जाऊन आपणास नवीन पासवर्ड हा तयार करायचा आहे। परंतु सदर पासवर्ड तयार करताना यात पुन्हा लक्षात घ्या, इथे आपणास पासवर्ड ही नावाची विंडो ओपन होईल। यामध्ये यावर टिक करायचे। त्यात आता आपणास माहीत असणारा पासवर्ड हा टाकायचा आहे। जो पासवर्ड तुम्हाला आता दिलेला आहे तो याच्यात टाकायचा आहे। नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला न्यू पासवर्ड विचारला जाईल। हा पासवर्ड हा आपण गुप्त ठेवायचा आहे। हा कोणासही सदर पासवर्ड टाकल्यानंतर चेंज पासवर्डवरती टिक करायचे आहे। ओके, अशा पद्धतीने आपला पासवर्ड हा चेंज झालेला असेल आणि तुम्ही पुन्हा कधीही तुमच्या जीमेल अकाउंटमध्ये जाऊन ह्या विंडोजवरती क्लिक करून आपण आवश्यक असणाऱ्या ईमेल आय डीमधील मेल्सला हाताळू शकतात। ओके, या तर आपणा कॉलेजकडून उपलब्ध करून दिलेल्या या ईमेल आय डीचा वापर करून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कॉलेजने प्रोव्हाइड केलेल्या लेक्चर्सचा लाभ घेऊ शकतात। तरी तात्काळ आपण आपला ईमेल आय डी आणि पासवर्ड एंटर करून नवीन पासवर्ड हा तयार करायचा आहे। धन्यवाद।